सो कुचेले कोमलेचा जागो जो आसा हो गव्हर्मेंटान जो एक्वायर जागो केल्लो 140 घरां कितें इलिगली आसले आनी त्या दिसा तेजें डेमोलिशन जाल्लें. हे सगळे हेचेर कांय नांवां समोर येयलेलीं आसा. तेतून दोगांची नांवां मेन समोर येयला आनी तांकां काल म्हापसा पुलिसांनी काल अरेस्टूय केले. एक नांव म्हणजे रमेश राव आनी दुसरे शकील शेख म्हणून कोण आनी तिसरें नांव आतां समोर येता. सो ह्या हितून सद्या कोर्टान कितें डिसिजन जाल्लो? पळय ते कुचेलीच्या प्लॉटान कोमनिदाच्या इशू खातीर राव आनी शकिलाक अरेस्ट केल्लो. काल आयज सकाळी तांचो फर्स्ट रिमांड आसलो, तांकां रिमांडाक प्रोड्यूस केलो. तेंच्यांनी पुलिसांनी एफआयआर करताना एक सेक्शन लायला, सेक्शन 111 सब क्लॉज 3. सेक्शन 111 हे डिफायन्स ऑर्गनायज क्रायम आनी ऑर्गनायज क्रायमाचे सेक्शन जर तूं लायतलो जाल्यार लास्ट 10 वर्सांक तुजेर 2 चार्जशिटां फायल केल्ली आसूंक जाय आनी कोर्टान कॉग्निजन्स घेतलेले आसूंक जाय. सो हांगा तेंचेर क्रिमिनल एंटिसिडंट्स कांय ना, ही तेंचेर फर्स्ट एफआयआर रजिस्टर केल्ली आसा. सो 111 सेक्शन तांकां लागना ऑर्गनायज क्रायमाचेर. आनी ह्या पॉयंटार आर्ग्यू करून हांवें एक जजमेंट दिलें, जेन्ना तूं रॉंगली सेक्शन लायता आनी ते लागना ते सेक्शन लायले ऑर्गनायज क्रायम पळय, त्या बेजिसाचेर तुवें लायले की तुका पीसी दिवंक मेळना, ज्युडिशियल कस्टडी कोर्टान दिवची पडटात. सो त्या पॉयंटार हांवें एक जजमेंट लायलें आनी त्या जजमेंटाच्या बेजिसाचेर कोर्टान ऑनरेबल JMFC म्हापसाच्या सी कोर्टान तांकां जेसी मारले, ज्युडिशियल कस्टडी दिल्या. पण पुलिसांनी पुलीस कस्टडी मागलेली, ती तेंची रिजेक्ट करून ज्युडिशियल कस्टडी दिल्या. ओके, आतां कितें बेलाकूय एप्लाय जाल्लें आसा? आतां तेंच्यांनी बेल घातल्या दोगांयनी. सिन्स जरी 111 लागना प्रायमा फासी, पण ते सेक्शन तेंच्यांनी ऑलरेडी लायला म्हणून बेल ते सेशन्स ट्रायबल ऑफेन्स म्हणून ती बेल सेशन्स कोर्टान घालची पडल्या. म्हणून त्यो दोगांयच्यो आमी बेली घातल्यात. त्यो आयज आतां सकाळी हियरींग जालां, आतां सांजचे हियरींग जालें आनी आतां 27 तारखेर सांजची ती मॅटर दवरल्या फर्स्ट डे ऑफ बेली ती. त्या भायर आनी एक एक्यूज म्हाजो राजू मांद्रेकर म्हणून, ताका पुलीस सोदताले ह्याच ऑफेन्सा बद्दल. हे खातीर घरा कडेन 2दा गेले ताका सोदूंक, एक काम करता तो गॅरेजीन, थंय गेले म्हणून भियोन ताका अरेस्ट करीत म्हणून आमी तेची एंटिसिपेटरी बेल घातली राजू मांद्रेकराची. आयज ती प्लेस जाली ऑनरेबल डिस्ट्रिक्ट जज वाना कडेन कोर्टान. जजान आतां ऑर्डर केल्या, आमचे इंटरीम रिलीफाचेर ऑर्डर पास केल्या की सत्येंद्र कुमार अंतील आनी आनेश कुमार ही 2 सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहा ती कॉम्प्लाय करूंक. त्या जजमेंटांनी अशें बरयल्लें आहा की 41A नोटीस काडल्या शिवाय वेन ऑफेन्स इज बिलो 7 years 41A नोटीस काडल्या शिवाय अरेस्ट करूं नजो. आनी हांगा हांवें कोर्टाक दाखोवन दिल्लें की 111 सेक्शन BNSचे लागना आनी उरलेली सेक्शनां ती सगळीं 7 years आनी बिलो. म्हणून कोर्टान अशें डायरेक्शन दिलां की सत्येंद्र कुमार अंतील आनी आनेश कुमाराचे जजमेंट कॉम्प्लाय करा म्हणून. अशी आमकां सद्याक ऑर्डर पास केल्या कोर्टान आनी नेक्स्ट डेट दिल्या 4 डिसेंबर सकाळीं दवरले ती सी ऑफ आयले. सो ह्या सगळ्या हेतून लोकांनी जितले फार आतां प्रेस घेतले तेचेर जे राजू मांद्रेकराचें नांव येयलें, कितें तरी राजू मांद्रेकराचो हेतून हात आसा की ऑलरेडी ताका बेल एप्लाय करची पडली? पळय, पुलीस ताका सोदूंक आयले, देर इज एप्रिहेन्शन ऑफ अरेस्ट. जेन्ना तुका एप्रिहेन्शन आसता अरेस्टाचें, यू आर एंटायटल्ड टू फायल एंटिसिपेटरी बेल. सो अरेस्ट करीत ताका पुलीस म्हणून आमी भियोन एंटिसिपेटरी बेल घातल्या. आतां कोणाचो रोल कितें आहा दॅट इज ऑल टू बी डिसायडीड ऑन मॅरिट्स. तें आमकां लागना. सद्याक आमकां लागता तेंची कस्टडी पुलिसाक जाय काय नाका, ते लिमिटेड पॉयंटाचेरूच आमचें आसा सद्या. येस.